औरंगजेबाला बरोबर 1 वर्ष आधी शिवाजी महाराजांविषयी स्वच्छ माहिती होती, कारण त्यांनी शहाजहानला पत्र लिहिलेलं आहे की आपलं जे आक्रमण चालू आहे याच्यावरती, त्याच दरम्यान शहाजीराजांचा मुलगा शिवाजी म्हणून आहे, त्यांनी इथल्या सगळ्या सीमेवरती हल्लकल्लोळ माजवलेला आहे आणि त्यात बंडखोर असं म्हटलेलं आहे की शिवाजी नावाचा बंडखोर या ठिकाणी आहे, तो आदिलशहाला त्रास देतोय, इतका उल्लेख आहे. म्हणजे त्याला 1 वर्ष आधी शिवाजी महाराज कोण आहेत आणि ते काय करतायत हे औरंगजेबाचं लक्ष आहे. हे होत नाही तर महाराजांनी 23 एप्रिल 57 मध्ये महाराजांनी आपला वकील पाठवला आणि औरंगजेबाबरोबर करार केला की मी जेव्हा आदिलशहावरती आक्रमण करीन आणि जी भूमी जिंकेल त्याला मुघलांची मान्यता असली पाहिजे. हे सगळं करताना औरंगजेबाला काही पडलीच नव्हती की ठीक आहे मुलूक जाणार तो आदिलशहाचा जाणार आहे. तेव्हा आतापर्यंत तुम्ही जो मुलूक घेतलेला आहे तर पेशजी प्रमाणे तुम्हाला तो मुलूक आहे तो आम्ही दिला असे, अशा अर्थ त्यांनी दिलं. या पूर्ण कराराची शाई वाळण्याआधी 7व्या दिवशी महाराजांनी नगर भागावरती हल्ला केला. हे केल्यामुळे काय झालं, नगर भागावरती हल्ला केल्यामुळे औरंगजेबाला 2 फ्रंट उघडाव्या लागल्या. एक आदिलशाहीची तर चालूच होती आणि शिवाय शिवाजी महाराजांनी नगरवरचा हल्ला केला. बरं, नगरवरचा हल्ला केल्यानंतर महाराजांनी ते जे असतं ना की आमच्याकडनं आगळीक झाली, चूक झाली, मी जर लुटलंय किंवा मी जो त्या ठिकाणी हात मारलेला आहे त्यातलं काही परत करतो असा एकही शब्द माफीमध्ये नाही. या सगळ्या दरम्यान शहाजहान आजारी पडला, म्हणून फक्त या सगळ्यांना की आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ते अतिशय चुकीचं आहे, पण तरी मोठ्या मनाने आम्ही तुला माफी देतो आहे असं करून स्वतःची अडचण जी आहे ती अर्थ त्यांच्यापर्यंत न जाऊ देता औरंगजेब उत्तरेकडे निघून गेला.